नमस्कार. शंकर पाटील लिखित वळीव या कथासंग्रहाचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. आजची आपली दुसरी कथा आहे आफत. पाटील खोतांकडे गेला, मांजऱ्याकडे गेला. वाडीवरची घरं पालथी घालून तो झपाट्याने वस्तीवर आला. अंगणातनंच त्यानं आवाज दिला, पोर आलंय का ग? दारात त्याची वाट बघत बसलेली बायको लगालगा उठून बाहेर येत म्हणाली, नाही की अजून बी पत्त्या नाही त्याचा. तुम्ही कुठं कुठं जाऊन आला? तो सावकाश आत येत म्हणाला, खोतांकडं मांजऱ्याकडं गेलो, सगळे घरं बघून आलो. काय झालं? सगळे बाजार असणं तवाच परतल्यात. अजून हे आपलंच पोर कसं थांबलंय काय कळत नाही. घोरच म्हणायचा येऊ. मग खंदील घेऊन तर जा. काय करावं ह्याचा विचार करत त्यानं भुईला बूड टेकलं. पटक्याचा गुंडाळा खाली उतरून बाजूला ठेवला. चंची उलगडून सुपारी काढली आणि बारीक कात्रत तो बसून राहिला. बायको म्हणाली, मग काय करतासा? खंदील घेऊन आडवं होता नव? कोळपलेल्या पानाला चुना लावून त्यानं तंबाखूची चिमूट तळव्यावर घेतली आणि तो म्हणाला, लाव कंदील तर लाव. चटक्यानं उठून खुंटीवरचा कंदील तिनं खाली घेतला. काच न पुसताच तिनं वात वर चढवली आणि चिमणीचं तोंड खाली करून कंदील लावला. पाटील उठला. एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन निघाला. अंगणापर्यंत गेला आणि तिथनं मागं येऊन म्हणाला, अगं त्याल तर हाय का त्याच्यात? तिनं कंदिलात तेल भरलं आणि मग तो शेजारच्या कदमाच्या तुकाला बरोबर घेऊन गावाकडे निघाला. ते दोघंही घोड्यागत झपाट्याने निघाले. लांब लांब ढेंगा टाकत चालले. रानातल्या त्या पाऊल वाटेनं ते सुसाट सुटले. हेलकाव्यानं हातातला कंदील मध्येच भक्क करायचा. त्यांच्या चाहुलीनं वस्तीवरची कुत्री सावध व्हायची. सूर धरून भुंकायचे. चालता चालता पाटील बारीक डोळ्यानं समोर बघत म्हणाला, तुक्या, पुढनं कोणतरी येतंय जणूर. तुकानं नाकासमोरून बघून लांबवर नजर फेकली आणि तो न बोलता चालत राहिला. पाटील म्हणाला, काय दिसतंय काय कोण? नाही, पण आवाज येतोय बा कोणाचा तरी. दोघांनीही पाय उचलले. सटासटा चालू लागले. एक कासराभर चालून गेल्यावर समोरून येणारा आवाज आणखी जवळ आला. तशी पाटलानं हळी दिली. कोण हाय गा? पुढनं आवाज आला, आम्ही मगदूम वस्तीवर निघालोय. मगदुमाची पोरं जवळ आली तशी पाटलाची चाल आकसली. तो थांबून म्हणाला, कुठनं आला गा? गावाकडनं. येळ केला? झाला येळ. पाटलानं विचारलं, आमचा मन्या कुठं भेटला का? नाही बा. नाही म्हणताच पाटील निघाला. तसं त्यांनी माघारी बोलावून विचारलं, काय गा, काय भानगड? उभ्या उभ्या सांगून ते दोघं पुन्हा निघाले. तोंडाला मिठी मारून चालले. मध्येच तुका म्हणाला, पोर कवासं गेलतं बाजाराला? दुपारी मोट धरली तवाच गा. बाजारात कुणाला दिसलं तरी का? तर खोताच्या आप्पानं बघितलं या. मंडप्याच्या दुकानात माल घेतल्याची खून सुदीक सांगत्यात नव्ह. आईला, मग पोर काय झालं असेल गा? पाटील अवघडल्या मनानं म्हणाला, तेच कळत नाही. गावात कुठं राहिला असेल. कुठं राहतया? कोण नाही का? गावात आमचं कोण हाय? पै का पाहुणं? यावर बोलणं खुंटलं. ते पुन्हा मुक्यानं चालू लागले. अजूनही पोर वाटेला भेटेल ही आशा धरून पाटील निघाला. डोक्यात चाक घुमत होतं. ह्या वेळेपर्यंत पोरानं परतू नये म्हणजे काय अक्कल झाली ही? विचार नाही, फिचार नाही. अजून कुठं झुकलं असल हे दारू प्याल्यागत. पोर भेटेल तिथं त्याला धरून बुकलायचा विचार करीत पाटील चालला. वेशीतली कुत्री जागी झाली. गाव बाजार आटपून निजलं होतं. पेठेतल्या दुकानांच्या फळ्या लावल्या होत्या. क्वचित एखादा माणूस ये जा करीत होता. ते पेठेत आले. मंडप्याच्या दुकानापुढं येऊन उभे राहिले. फळ्यांच्या फटीतनं आतला चिमणीचा उजेड दिसत होता. त्या फटीतनं आत बघत पाटील म्हणाला, मंडपे अण्णा, अहो मंडपे अण्णा. मंडप्यानं चिमणी उचलून हातात घेतली आणि डोळ्यांनी उघडझाप करीत तो बाहेर आला. एक फळी काढून तो दारात उभा राहिला आणि झोपेतच म्हणाला, का गा, रातचा आलासा? अण्णा, आमचा मन्या आलता का दुकानला आज? आलता की. काय माल घेतला? घेतला की. काय घेतलं? कुठं त्याल फिल? पाटलाच्या विचारण्याचा त्याला बोध होईना. काय मोड कमी दिली की का पैसे जास्त घेतले काय कळना झालं. तसा मंडपे म्हणाला, पर काय झालं तरी काय? अण्णा, पोरच अजून घरला आलं नाही.
आणि आणि काय अजून घरला आलं नाही? मग काय कहाणी सांगतोय होय? थोडा वेळ गेला आणि तुका म्हणाला, चल. कुठं? अरे मग इथं राहून तरी काय करायचं? पर जायचं तरी कुठं? गावात घसटीचं कोण हाय? आगा कुठला आलंय कोण? तरी एखादा दुसरा. पाटलानं उभं राहून विचार केला आणि तो म्हणाला, चल जाऊ दे सायाकडं. पोर असल तरी एक तिथंच असल. होय, रातचा येळ झाला म्हणजे वळकीनं राहतय माणूस. चल बघू. दोघंही लगालगा देसायांच्या वाड्याकडे आले. वाड्याचा दरवाजाच बंद होता. तशी अपरात्री हाका मारून त्यांनी देसायांना झोपेतून उठवलं. दरवाजाचा आडना वाजला. दार उघडून देसाई बाहेर येत म्हणाले, का गा आडनाळ काय काम काढलं? देसाई बा, आमचा मन्या आलाय बिलाय का? तुझं पोर? होय, आमचा मन्या. आणि कुठं गेलंय? बाजाराला म्हणून जे वाडीसनं इकडं आलंय त्याचा अजून पत्त्याच नाही. काय भांडलं बिंडलं होतं का? छे बा, चांगला दोन्ही वेळेला जेवलाय आणि भांडतोय कुठला? ये आत ये, असं म्हणून देसाई आतल्या ओट्यावर आले. दिवळीतला बिडी बंडल काढला आणि एक बिडी पेटवून ते म्हणाले, पाटील, जवळच्या गावाला कोण पै पाहुणं आहेत का? झाडून साऱ्या पाहुण्यांची नावं आठवून तो सांगू लागला. तसं देसाई म्हणाले, अरे तसं नव्हं, इकडं बाजाराला येणाऱ्यापैकी कोण हाय का त्यात? मग तसा त्याचा मामाच कवा तर चुकून येतोय. देसाई झुरका घेऊन हलक्या आवाजात म्हणाला, दिस उगवाय जाऊन ये मामाकडं. पोर तिथं असल तर गावल, नाही तर हातचं गेलं. पाटील दबकला. घाबरा होऊन देसाईच्या तोंडाकडं बघत राहिला. तसा देसाई म्हणाला, अरे गेल्या बाजाराची गोष्ट. जांभळ्याचं धाकटं पोर तुला माहीत असेल की? कोण? बाब्या? होय तेच. मग तर ते आपल्या बाजारातनं फिरत होतं आणि काय, अरे कुणी गुलामानं त्याला दिला पेरू. पेरू तोंडाला लावला आणि पोर भुललं. त्या माणसामागणंच चाललं. चांगलं दंताळ शेतापतूर गेलं. दैव चांगलं, त्याचा बा तिकडनंच येत होता म्हणून बरं. पोराला बघून तो थांबला. बाब्या कुठं र? पोरी एडबाडलं. शुद्धीवर आलं आणि नशीब म्हणून तिथनं माघारी आलं. आणि तो माणूस, अरे त्यो गट्टी चोड्या कशाला राहतोय? ह्यांचं बोलणं होईस तर तो सटाकला पुढं. कोण त्यो म्हणूस तवर मडकी बुवागत मटमिया झाला. हे ऐकून पाटलाच्या तोंडचं पाणी पळालं. आत्ता रात कशी सरायची कळना झाली. शुद्ध गेल्यागत तो तसाच बसून अवघडून राहिला. बोलणं नाही, चालणं नाही. आपली तोंडाला मिठी मारून तो तसाच बसून राहिला. बसून बसून अवघडलेला तुका जागचा हल्ला. पाटलाला हलवून म्हणाला, पाटील चला जाऊ माघारी. तोंड खाली घालूनच पाटील बोलला, अरे माघारी जाऊन पोराच्या आईला काय सांगू? मग इथं बसून तरी काय करणार? पाटलीनबाई काळजी करत असेल. चला उठा. तुकानं हाताला धरून त्याला उठवलं. पाटलानं कंदील हातात घेतला. कमी केलेली वात वर चढवली आणि देसाई यांच्या वाड्यातनं ते बाहेर पडले. आता गाव गडद झोपलं होतं. गस्तीची वेळ झाली होती. पेकाळून गेलेला पाटील पाय ओढत चालला. रेड्यावर पाऊस पडावा तसा निघाला. तुका म्हणाला, पाटील जरा पाय उचला. आता कसला पाय उचलतोय? त्याचं सगळं अवसानच गळलं होतं. माघारी जाऊन बायकोला काय सांगावं ह्याचा त्याला विचार पडला. तुका चल म्हणतोय म्हणून तो निघाला होता. चालता चालता तो थांबला. तुकाचा हात धरून म्हणाला, तू जा पुढं. आणि तुम्ही? म्या असाच जातो रातोरात पोराच्या मामाकडं. खुळा का शहाणा? अरे पाटलीनबाई ऊर बडवून घेईल. तुकानं त्याच्या हाताला धरून पुढं ओढलं. पाटील मनाविरुद्ध चालू लागला. गेल्याशिवाय निर्वाळा नव्हता म्हणून तो चालला. तुकानं विचारलं, पाटील पोराच्या अंगावर काय सोनं बिनं होतं काय? तर गळ्यात पेटी हाय की. एवढंच नवं, ते कार कमरेला कडदुरा हाय की चांदीचा. पाटलाला माहीत नव्हती अशी दुसरीच एक भीती आता उपजली. त्याच्या मनात येऊ नये ते येऊ लागलं. अंगावरचं सोनं घेऊन जीवानिशी सोडून दिलं म्हणजे बरं, पर खून सांगल, दुम लागल म्हणून त्याच्या जीवाला धोका देणार नाहीत कशावरनं? पैशापायी माणूस काय करत नाही. ह्या विचारातच भिरभिर लागत पाटील घरात आला. दारात आल्या आल्या त्याच्या बायकोनं विचारलं, काय हो, काय झालं? पोर नाही आलं?
पाटील एकटा आलेला बघून त्याच्या बायकोनं हातपायच गाळलं. तो काही बोलना झाला तशी ती पुन्हा म्हणाली, कुठं हाय व पोर माझं? पाटील खाली बसत म्हणाला, पोर नाही घावलं. आधीच काळजीनं अर्धी झालेली ती बाई ऊर बडवून आक्रोश करू लागली. कुठं गेलं ग माझं बाळ असं म्हणून रडू लागले. मध्यान रात्री त्या वाडीत एकाएकी कालवा उठला. त्या दंग्यानं अख्खी वाडी जागी झाली. पाटलांचं घर माणसांनी माईना. सगळ्यांनी धीर दिला पण मन घट्ट होईना. ते कसं व्हावं? कुठं गेलेलं नाही, आलेलं नाही, असं अवघं 12 वर्षांचं ते पोर कुठं गेलं म्हणून समजावं? कुणी फूस लावून नेलं काय? पाणी प्यायला जाऊन कुठल्या विहिरीत ढासळलं काय? झालं तरी काय? नुसतं बाजाराला जायचं निमित्त काय झालं आणि हे घडलं काय? आता हे पोर सापडायचं तरी कुठं आणि कसं? दिवस उगवायला एक जण पुन्हा गावात गेला. कुणी मामाकडं गेलं, कुणी कुठं असं जिकडं तिकडं माणूस लावून दिलं. काल सांजचं करून ठेवलेलं जेवण अजून तसंच पडलं होतं. जेवण नाही, पाणी नाही, पोटाकडे कुणाचं ध्यानच नाही. नवरा बायको दोघंही बसल्या जागी बसून राहिले. लोक यायचे, बसायचे, धीराचे 2 शब्द सांगायचे. अरे उठा, 2 घास तरी खाऊन घ्या अशी विनवणी करायचे. ते उठत नाहीत हे बघून रागानं सांगून बघायचे, पण कुणाचाच इलाज चालेना झाला. दुपारचे 12 वाजून गेले. कुठं कुठं गेलेली सगळी माणसं हात हलवत माघारी आले. ज्यांना ज्यांना कळलं ते सारे पै पाहुणेही गोळा झाले. पोराचा कुठं दुमच नाही. पोर गावात नाही, पाहुण्यांकडे नाही, मग गेलं कुठं? पोराच्या आईनं हंबरडा फोडला. मन घट्ट करून बसलेला बापही तोंड पसरून आरडू लागला. असेच 4-8 दिवस गेले. धावा करून पोराचे आईबापही दमले. आशा होती तवर वाट बघितली. आता वाट तरी कशाच्या आधारावर बघायची? काय भांडून रुसून गेला होता तेव्हा 4 दिवसांनी परत येईल असं म्हणावं? आता तरणा ताठा असता तरी एक नादानं कुठं गुंगलाय असं म्हणायला आधार तरी गावला असता. देसाईबा म्हणालं तसंच झालं. पोरगं गेलं, हातचंच गमावलं. पण ते गेलं कुठं असेल? त्याचं काय झालं असेल? ही आई बापाला लागलेली काळजी तुटेना. रानातली कामं जिथल्या तिथं थांबली. एक दिवस कधी बसून न खाणारा पाटील कामधाम टाकून घरात बसून राहिला. बसला म्हणजे घटका एके जागीच बसून राहायचा. कुणी 10दा बोलावं तेव्हा एक शब्द बोलायचा. जुलमानं तोंड उघडायचा. त्याची बायको तर पंडू रोग झाल्यागत झडली. पालीगत पांढरी शिपूत दिसू लागली. अखेरीला वाडीतल्या एका मास्तरानं डोकं लढवलं. शहरात जाऊन हरवल्याचा शोध या नावानं एक जाहिरातही दिली. इकडं तिकडं करून चांगलं 5-25 रुपये मोडलं, पण पोर काय परत आलं नाही. एक आठवडा बघता बघता उलटून गेला. भूक नाही, तहान नाही, डोळ्याला झोप नाही. 8 दिवस गेले. आता होती नव्हती ती आशा संपली आणि भर दुपारी ध्यानी मनी नसताना पाटलाला दारात पोर दिसलं. एका परक्या माणसाबरोबर मन्या एकाएकी दारात येऊन उभा राहिला. त्याला बघून पाटलाला खरंच वाटेना. समोर पोराला बघून त्याचं तोंडच उघडेना. कुणी चेटूक केलंय का काय त्याला उमजेना. तो कसा तरी उठून उभा राहिला. एक आवंडा गिळून म्हणाला, कोण? मन्या? दारातनं मन्या पुढं धावला. पाटलानं त्याला उचलून छातीशी कवटाळलं आणि त्याला आपल्या मिठीत धरूनच तो ओरडू लागला, अगं मन्या आला ग, मन्या आला. आतल्या खोलीत मुरगळून पडलेली त्याची बायको मन्या आला म्हणताना धावतच तडकाफडकी बाहेर आली. पोराला बघून ती त्याच्यावर पालथी पडली. तिचा गेलेला जीव परत आला. पोराला पोटाशी धरून ती पटाटा मुके घेऊ लागली. मुके घेता घेता रडू लागली. डोळे भरून त्याला पाहू लागले. 8 दिवसात मन्या चोपला होता. उन्हानं तोंड वाळलं होतं. जीव सोकला होता. अंगातली कापडं काळी मिट्ट झाली होती. त्याच्या आईला भडबडून आलं, कुठं चुकला होतास र माझ्या वासरा, असं म्हणून तिनं गळा काढला. भर दुपारच्या टळटळीत उन्हात कालवा माजला. गारव्याला आडवी झालेली माणसं त्या दंग्यानं जागी झाली. बघता बघता हळी दिल्यागत सगळी वाडी तिथं गोळा झाली. कडेवर पोरं घेऊन बायका दान दान पळत आल्या. एक एक करीत जत्रा गोळा झाली. मन्याभोवती मिठी पडली. भेदरून गेलेला मन्या वाचा गेल्यागत नुसती तोंड न्याहाळत राहिला. 100 जणांनी 100 प्रश्न विचारून त्याला घेलगटलं. मन्या खुळ्या कावऱ्यागत बघत राहिला आणि तो परका माणूस बिचारा एकटाच एका बाजूला बसून राहिला. त्या कालव्यातनं त्याच्याकडं कुणाचं ध्यानच जाईना. दंग्याचा पहिला कढ निवला. तोंड कलकलायची थोडी कमी झाली. तशी एक एक जण चौकशी करू लागला.
शांत झालेलं बघून खोतानं आरंभ केला. पाटील, कवासा आलं पोर? अगं आत्ताच, अजून घटका सुधीक झालं नसल. कसं आलं? असं एकाएकीच आलं आणि दारात उभं राहिलं नवं. मर्दानू, मला खरंच वाटना. सपनात बघतोय का काय हेच कळना. कोपरा धरून बसलेला मास्तर म्हणाला, पोर गेलतं कुठं पाटील? कुठनं आलं? त्याचा मला तरी कुठं अजून उलगडा झालाय, विचारायचं सुद्धा तरी कुठं हाय. असं म्हणून त्यानं मण्याला घेऊन आलेल्या पाहुण्याला हाक मारली. आहो पाहुणं, असं लांब का बसलाय? इकडं या की. लांब एकटाच बसलेला पाहुणा उठला. पाटलानं हाक मारली म्हणून जवळ येऊन बसला. त्याला बघून खोतानं विचारलं, हे कोण पाहुणं? कुठल्या गावचं? ह्यांनीच पोराला आणलं. ह्यांचं नाव गाव मला तरी अजून कुठं माहीत आहे. खोतानं विचारलं, पाहुणं कोणत्या गावचं? आम्ही मिरजाचं. नाव काय तुमचं? आम्हाला वळिवडे म्हणतात. पोत्याला टेकून बसलेला कदमाचा तुका पुढा होऊन बारीक डोळ्यानं बघत म्हणाला, नाव काय म्हटला? आम्हाला वळिवडे म्हणतात. तशी मिरजेची पुरी माहिती असलेला मामा पतंगे कानडीत विचारू लागला, मिरज ऊरावर निवरा? याला हेसर यांद्री निमदा? पतंग्यानं कानडीत गाणं लावलं हे कळलं नाही तसा पाहुणा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. तो बघत राहिला तसा पतंगे पुन्हा विचारू लागला आणि बाकीची माणसं त्या पाहुण्याकडे बघत बसली. पाहुणा येडबडला. हात हलवून म्हणाला, ही भाषा समजत नाही. मिरजेच्या माणसाला कानडी समजत नाही ही गोष्ट पतंग्याला काही केल्या खरी वाटना. कानडी येत नाही मग तो मिरजकर कसला? पाण्यात राहून पोहता येत नाही म्हणजे काय? पतंगे पुन्हा म्हणाला, येन हेळते रे नेवरा. तुम्ही मिरजाला राहता म्हणून शानी सांगता आणि मग भाषा ह्यांगरी नेमका बरोदरला. मिरजाचं का नव्ह तुम्ही? पाहुणा काही बोलत नाही हे बघून खोत म्हणाले, पाहुणं सबंध नाव काय तुमचं? गणा रामा वळिवडे. पतंग्यानं पुन्हा प्रश्न विचारला, मग पाहुणं ते तिप्पांना वळिवडे तुम्हाला कोण लागत्यात हो? आमचं कोण नव्हत. असं कसं हो पाहुणं? त्याला आता कसं हे सांगण्याची पाळी आली. तो म्हणाला, आम्ही मूळचं लांबचं खुद्द मिरजाचं नव्हं. लोकांची चौकस बुद्धी जागी झाली. मांजऱ्याच्या म्हाताऱ्यानं डोळं मिचकावून मगदुमाच्या पोराला जाग केलं. पतंग्या रामाखोताच्या कानाला लागून कानडीत कुजबुजू लागला. कोपरा धरून बसलेल्या मास्तरांनी डोक्याची टोपी काढून गुडघ्याला अडकवली. पोत्याला पाठ लावून बसलेला तुका गुडघ्यांना मिठी मारून पाहुण्याकडे बोक्यागत टक लावून बघत बसला. खोतानं हातात चंची फिरवत प्रश्न टाकला, पाहुणं मग मूळ गाव कोणचं? आमचा बुडका तिकडं कराडाकडं, खानापूर तालुक्यातला. गुडघ्याची टोपी डोक्याला अडकवत मास्तर म्हणाला, खानापूर तालुका म्हणजे दक्षिण साताऱ्यातलं विटा? पाहुण्यानं मान हलवली. तसं एकानं विचारलं, मग पाहुणं विटा आणि खानापूर दोन का याकच? ह्या भूगोलाच्या परीक्षेचा राग येऊन पाहुणा न बोलताच बसून राहिला. पाहुणा बसून राहिला पण लोक कुठं गप्प बसून राहतात. तुकानं बसल्या बसल्या पुढं मागं झोके घेत विचारलं, पाहुणं खानापूर तालुक्यातलं तुमचं गाव कोणचं हो? पाहुणा म्हणाला, न्हावी. न्हावी हे नाव ऐकून नवल वाटलं. चेष्टेखोर पाहुणा थट्टाच करतोय असं काहींना वाटलं. त्यापैकी एकानं पुन्हा विचारलं, नाव सांगा की गावाचं. मग आत्ता काय सांगितलं? लांब बसलेला मांजऱ्याचा म्हातारा भुईला काठी बडवत म्हणाला, पाहुणं न्हावी नावाचं गाव असेल का कुठं ह्या पृथ्वीमंदी? आगा इलाय तिला तरी अशा नावाचं गाव आढळल का? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं अशी मुळातच शंका उकरून काढल्यावर पाहुणा काय बोलणार? तो बिचारा तोंडाकडे बघत राहिला. तसा म्हातारा जोरानं म्हणाला, खरं नाव सांगून मोकळं व्हा की. पाहुणा भडकला. मोठ्यांदा म्हणाला, अहो न्हावीचाच म्या, नावच हाय माझ्या गावाचं, ते त्यात खोटं काय बोलायचं? तोल जाणाऱ्या पिराची काढणी ओढावी तसा मास्तर बोलला, असल असल, अहो नाव काय पाहिजे ते असत्यात, खोटं धरून चालू नका. मग खोत शांतपणे म्हणाला, बरं बाबा, न्हावी असू द्या नाही तर चांभार असू द्या, मी आपलं गाव सोडून मिरजला का हो आला? आलो पोटा पाण्याच्या उद्योगापायी. एवढ्या लांब?
लोक मुंबईला जात्यात आणि हे लांब झालं वय. खोतानं विचार केला आणि न पटल्यागत करून तो म्हणाला, पाहुणं असं बघा, न्हावी आली कराडजवळ, मग इकडं कोल्हापूर, तिकडं पुणे सोडून हे मध्ये मिरजकडंच कशा पायी घुसला? बिकट प्रश्न पडला. त्याला काय सांगावं हे कळेना झालं. विचार केला केला आणि तो म्हणाला, गेलो एवढं खरं बघा, ते झालं हो, पण मिरजलाच का? ह्यातनं सुटल्याशिवाय पुढची वाटच मोकळी होईना. पोराला तिथंच इथवर घालवत आणलं, त्याचं उपकार मानायचं राहिलं बाजूलाच, आणि वर ही चौकशी काय सुरू झाली? ही नाही ती काय बला आली? पाहुणा येडबडला. तोंडचं पाणी पळाल्यागत बसून राहिला. तसा पतंग्या खोताला कानडीत सल्ला देऊ लागला. खोत गोळरे, ಯಾಂದ್ರೆ ಭಾನ್ಗಡಿ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ, ಪುರಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ಇವಂಗ ಸೈಲ್ ಬಿಡ್ಬ್ಯಾಡ್ರಿ ನೋಡ್ರಿ, ಸುಳ್ಳ ಯಾಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾನ ಮಗ, ಅವ ಏನ್ ಮಿರ್ಜಾವಿಲ್ ನೋಡ್ರಿ. ನಾ ಹೇಳ್ತೇನು, ಇವ ಯಾಂದ್ರೆ ಭಾನ್ಗಡಿ ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ಹೆಸರು ಒಂದು ಹೇಳ್ತಾ, ಊರು ಒಂದು ಹೇಳ್ತಾ, ಮಾರಿ ಮ್ಯಾಲ್ ನೋಡ್ರಿ पुरा गट्टी चोड्या इदान. पतंग्या बोलू लागला. तसा मास्तर कोपऱ्यातनं जरा हल्ला. पतंग्याला गप्प बसायची हातानं खूण करून म्हणाला, पाहुणं ते नाव गाव सोडून द्या. मांजऱ्याचा म्हातारा लांब न खेकसला. मास्तर सोडून काय द्या, त्याचा चांगला पुरा विचार व्हाया पाहिजे. खोत ह्याचा खिस काढल्या बिगार पुढं जाऊ नका. कोण काय कळायला नको होय. करा करा, पुरी जुप्पी करा. अहो याच्या माघारी जांभळ्याच्या पोरबी असंच नेलं होतं कोणी. खोत आपला घाणा सोडू नका तुम्ही, मी विचारतो सगळं, जरा गप्प बसा बघू तुम्ही. असं म्हणून मास्तरनं विचारलं, पाहुणं ते सगळं राहू द्या, आमचं हे पोर तुम्हाला कुठं भेटलं? मिरजला. तिथं कुठं? काल ह्या येळेला आलं आणि भिंतीला लागून रडत उभं राहिलं. एकटंच तर? आणि कोण असतं या? मास्तर जरा थांबा, असं म्हणून मांजऱ्यानं विचारलं, पाहुणं पोराचं वय काय असेल हो? असेल की 10-12 वर्षांचं. मग हे मिरजला एकटंच कसं गेलं हो? आता ते म्या काय सांगू? मग ते तुमच्या घरापुढं कसं आलं? प्रश्नाचा मोहरा अगदी बरोबर होता. सगळ्यांच्या नजरा रोखल्या. पाहुणा म्हणाला, माझ्याच घरापुढं कसं आलं हे म्या तरी काय सांगू? काय सांगू म्हणजे ह्याचा उलगडा तुम्हीच केला पाहिजे. पाहुणा काय उलगडा करणार? बिचारा मान खाली घालून बसून राहिला. तसा मास्तर म्हणाला, मांजऱ्या काका हे तुमचं विचारणं चुकतंय. चुकतं या कसं? मास्तर हे जाळं असतं या, गुतापा उलगडा या नको भाई येऊ. म्हणून म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं, पाहुणं तुम्ही पोराला इकडं कसं आणलं हो? बरोबर कसं म्हणजे? नाव गाव हे सगळा पत्त्या तुम्हाला गावला कसा? ह्याचं उत्तर यायच्या आधीच मगदुमाचा पारिसा म्हणाला, आणि एवढी तसदी घेण्याचं तुम्हाला हो काय कारण? एवढ्यात पाटलीनबाई जवळ येऊन म्हणाली, ऐकलं का? पोराच्या गळ्यातली पेटी आणि कमराचा कडदुरा नाही, आणि पोर काय सांगत बी नाही. कसा गेलास, कुठं गेलास तर हू बी नाही आणि चू बी नाही. पोर बोलायचंच कसं हो बंद झालं? त्याला कुणीतरी काहीतरी केलेलं आहे बघा. पाटलीनबाई बोलायची थांबली. तोंड पसरून व्हा म्हणून रडू लागले. तसा पारिसानं पुन्हा प्रश्न टाकला, पाहुणं तुम्ही गावचं नव्हं, शिवचं नव्हं, मग एवढी तस्ती घेण्याचं तुम्हाला काय कारण? प्रश्न मोठा, विचारी आणि खोल होता. असा हा शेलका प्रश्न ऐकून पाहुणा उठून उभा राहिला. खवळून म्हणाला, पोर मिळालं नव्हं तुम्हाला? केला एवढा धरम फुर, म्या जातो, राम राम. राम राम ठोकून पाहुणा निघाला. तसा मांजऱ्याचा म्हातारा खाकरून म्हणाला, धरा धरा त्याला. जाण्या येण्याचा गाडी खर्चाचा पैसा सुधिक न विचारता निघालाय. हे तर काय तरी गोम हाय. धरा धरा त्याला. धरा म्हणताच मगदुमाचा पारिसा आडवा गेला. एखादं जनावर अडवून आणावं तसं त्यानं पाहुण्याला मागं फिरवून आणलं. त्याला घामच फुटला. तो गुमान आपल्या जागेवर येऊन बसून राहिला. आता इथनं सोडवणूक नाही हे बघून तो म्हणाला, इचारा इचारा, काय विचारायचंय ते इचारा. म्हातारा दरडावून म्हणाला, पाहुणं पोऱ्याच्या गळ्यातली सोन्याची पेटी कुठं हाय? त्याचा कमराचा कडदुरा काय झाला? पाहुणा रडकुंडीस येऊन म्हणाला, अहो म्हणजे काय म्हणतासा काय? तेच म्हणतो, ती पेटी आणि कडदुरा कुठं हाय? आता ते मी काय सांगू? पोराला विचारा पाहिजे तर. म्हातारा सावकाश म्हणाला, पाहुणं इथे एवढ्या पोराला विचारून ते हो काय बोलणार? त्याला अक्कल असती तर असं भकून गेला असता का कुणाच्या बी मागणं?
असं म्हणून म्हातारा थांबला. बसल्या जाग्यासनं उठून थोडं पुढं आला. हातातली टेकायची काठी भुईला आडवी टाकली आणि पाहुण्याच्या नजरेला नजर देऊन तो म्हणाला, ती पेटी आणि कडदुरा कुठं हाय ते बऱ्या बोल्यानं सांग, नाहीतर पाहुण्या आम्ही ते हगवून घेऊ तुझ्याकडनं. फुकाट मरशील ह्याचा विचार कर आधी. पाहुणा हडबडला. त्याच्या हातापायाला कापरा सुटला. पटक्याच्या शेंबलानं तो डोकं पुसू लागला. घामानं त्याचं मस्तक थबथबलं होतं. त्याला पुरा घामही पुसू न देता पारिसा म्हणाला, मग काय पाहुणं सांगा बघू. पतंग्या कानडीत म्हणाला, मगदुमरी मत तू जरा जोर माड्री, सुळी मगा हेळता नोड्री, हेळलिके बेका यान ಮಾಡ್ತೀರಿ आवगेन सुटकानू इल्ला माड्री, जोर माड्री. मगदूम म्हणाला, सांग बाबा सांग, नाहीतर ही वाडी लई वंगाळ हाय. आता पाहुणा काय बोलतोय हे बघायला सगळी सरसावून बसली. कोपरा धरून बसलेला मास्तर तेवढा चुळबुळ करीत होता. बोलावं का काय करावं ह्याचा विचार करीत होता. पाहुण्यानं मान वर करून एकवार सगळी तोंड न्याहाळली. सगळ्यांच्या नजरा संगीनिगत त्याच्यावरच रोखल्या होत्या. पाहुणा हडबडला. ह्यातनं निसटायची वाट बघू लागला. घरचं खाऊन दुसऱ्याचं शान मूत निरपायची ही काय पाळी आली. कोणच्या लेकानं हा उपकार करायला सांगितला याचा विचार करीत राहिला. त्याचं तोंड उघडेना हे बघून पतंग्या म्हणाला, पाहुणं आता का दमिवता, हेळ बेड्रे सांगून सोडा की. होत म्हणाला, काय ते सांगा, नाहीतर आम्हाला पुढची वाट धराय पाहिजे. म्हाताऱ्यानंही तटणी लावली. मग पाहुणं काय सांगता का कसं, पारिसा पाहुणा काय बोलतोय का नाही बघा. अंगाला हात लागू लागलं तसा पाहुणा बोलू लागला. तो रणजिसेस येऊन म्हणाला, म्या पोराला हितवर आणून सोडलं ही चुकी केली का, तसं आम्ही म्हटलंय का. मग माझ्याच मागं हे नाही ते तिकाटनं का लावलंय, जरा विचार तर करा. म्या दागिनं खाल्लं असतं तर इकडं आलो असतो का. वारकरी हाय म्या, गळ्यातल्या माळावर हात मारून सांगतो म्या. मांजऱ्या म्हणाला, असं गळ्यात माळ घालून फिरणारं तुकाराम लई हाय ती. देशासारखं देश आणि उरफाटे लुगडं नेस असं सगळं दिस आल्यात. पाहुणा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. सगळेच विचारात पडले. तसा पाहुणा म्हणाला, पोराला तरी विचारा. ए मना बाळा इकडं ये, तू तरी जरा सांग ह्यासनी. मन्या बेभान झालं होतं. त्याच्या तोंडातनं शब्दही फुटत नव्हता. तशात कोणीतरी उचलून त्याला पुढं आणून बसवलं. खाली मान घालून ते घुम्यागत बसून राहिलं. कोपऱ्यातनं मास्तर पुढे आले आणि पोराच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाले, बाळ तुला कुणी नेलं सांगतोस. एक जण म्हणाला, अहो नेलं असेल एकानं आणि आणून सोडलं ह्यांनी, एकमेकाला सामील असतील हो. मास्तर म्हणाले, जरा गप्प बसता का. बाळ सांग की र, कसला होता माणूस. हळू आवाजात पोरग म्हणालं, दांडगा होता. रंगानं कसा होता, काळा भोर होता. आणि कापडं कसली होती, पट्ट्या पट्ट्याची इजार होती. कोट होता. कुठं भेटला तुला त्यो. मारुतीच्या देवळाजवळ. मग काय म्हणाला तुला त्यो. मला हटकलं. 2 पेढं दिलं खायला. आणि तू काय केलंस. म्या पेढं घेऊन घरला चाललो तर त्यानं मला अडवून विचारलं. मला सांगुड्याची जरा वाट दावचल म्हणाला. आणि मग म्या सांगुड्याची वाट दावत पुढं गेलो. कुठवर गेलास. गेलो चौगुल्याच्या मळ्यापतोर. आणि मग ते गेल्यावर मला म्हणाला, बस सायकलीवर बस, लगेच काम झाल्यावर परत येऊ. बसलास सायकलीवर. बसलो की. आणि मग कुठवर गेला. कुठल्या एका टेचनावर नेलं आणि मला म्हणाला, बस गाडी थेट तुझ्या घरापुढंच जातीया. मग तू बसलास गाडीत. बसलो की. आणि तो माणूस कुठं गेला कुणाला दक्कल. तू कुठं उतरलास. सगळी माणसं उतरली तिथंच की. पाहुणा म्हणाला, अहो म्हणजे मिरजलाच हो. आणि तुझी पेटी कडदुरा कुणी घेतला. त्यानंच की. पाटील म्हणाला, आणि तू दिलास कसा र. म्या नाही म्हणताना तो म्हणाला, पोलिसाला हटकीन. सगळ्यांची तोंड इरमल्यागत झाली. पाहुण्यालाही जरा हुशारी वाटली. मास्तर म्हणाला, पाटील आता माझं ऐकता का. बोला. ऐकणार असला तर बोलतो. बोला की. मास्तरानं थोडका विचार केला आणि डोळं झाकून तो म्हणाला, तुमचं पोर मिळालं. गेल्यालं पोर गावलं. वडं वगळी हिरी बघून दमला होता. आता पोर मिळालं ह्यात आनंद माना आणि पाहुण्याला पटका बांधून लावून द्या बघू. मांजऱ्या म्हणाला, मास्तर लई घाई करू नका, जरा दमानं घ्या.
असं म्हणून तो पाहुण्याला म्हणाला, पाहुणं, मिरजला कुठं सर राहता तुम्ही? आम्ही हाय मळ्यात. खोतानं प्रश्न विचारला. आणि हे पोर मळ्यात हो कसं आलं? आलं असं, भकत रडतच येत होतं. विचारावं तसं लईच रडायला लागलं. आम्ही म्हटलं कुणाचा तू? तर पाटलाचा. इकडं कुठं आलास? तर म्हणतंय मळा सापडना. म्हटलं गावाचं नाव काय तुझ्या? तर कडोलीची वाडी. मग घेतला ठेवून एक दिवस आणि घेऊन आलो हवं. आता काय सांगू तुम्हाला? तोंड शिवल्यागत सगळी गप्प बसली. तरी मांजऱ्या म्हणाला, मास्तर, हे लिहून घ्या. त्याचा पुरा पत्त्या घेऊन ठेवा. मास्तरनं तिकडे कानाडोळा केला आणि तो नेटानं म्हणाला, पाटील, उठा उठा. त्याला आधी चूळ भरायला पाणी तर आणून द्या. पाटील उठला. पाणी आणायला आत गेला. थंड पाण्याचा एक तांब्या आणून तो म्हणाला, उठा पाहुणं, चूळ भरा. त्यानं उठून चूळ भरली. पटक्याच्या शेंबलानं तोंड पुसलं आणि तो मास्तराच्या पायाला हात लावून म्हणाला, देवा, लई उपकार झालं. पांडुरंगच तुझ्या रूपानं भेटला. आता मला लवकर रजा द्या. मांजऱ्याचा म्हातारा मास्तराच्या कानात गुणगुणला, मिरजला धाडूया कुणाला तरी. ह्यो खराच तिथला हाय का त्याचा पत्त्या काढू? तवर सोडू नका त्याला. काहीतरी काढून ठेवून घ्या. पाटील म्हणाला, आगा, आलायस ते आलायस. रातोरात राहा आणि सकाळी उठून जा म्हण. पाहुण्यानं हात जोडलं. असाच जाणार म्हणून त्यानं तगादा लावला. तो राहायला तयार होईना. तो असाच जाणार असं म्हटल्यावर पाटील आत गेला. पेटीतलं 4 रुपये काढले आणि बाहेर येऊन तो म्हणाला, पाहुणं, हे पैसे घ्या. पोराला नवा जन्म दिला. माझ्या नावानं ह्याचा पटका बांधा. पाहुणा पैसे घेईना. 3-3दा दिले आणि त्यानं 3-3दा खाली टाकले. पैशाला हात न लावताच तो उठला आणि सगळ्यांना रामराम ठोकून निघाला. त्याला पोचवायला मास्तर निघाला. शिकार गमावल्यागत चेहरा करून मांजऱ्याही उठला. भुईची आडवी पडलेली काठी हातात घेऊन गुमानच मळ्याकडे गेला. पाहुणा गेला. मास्तरही गेला. पाटील पुढं होऊन भुईला पडलेले पैसे गोळा करू लागला. तसा मघापासून मनाला मुसकी घालून बसलेला पारिसा म्हणाला, पैसे तर काय झाडाला लागत्यात? जाई नका सुक्काळीचा. कोण होता कुणाला दक्कल? कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.